नमस्कार, परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण डेली यूजसाठी मंगळसूत्राची नवीन डिझाईन बनवणार आहोत। तर हे बघा, गोल्डन मणी घेतलेले आहेत मी छोटे मंगळसूत्राचे वाट्या स्क्रू आणि म्हणजे बघा सिल्वर कलरचे मणी घेतलेले आहे ते चमकीवाले, आणि त्यानंतर गोल्डन मणी मोठी साईज घेतलेली आहे आणि काळ्या मण्यांची बारीक साईज घेतलेली आहे। तर आपण बनवायला सुरुवात करूया। तर धागा पण इथे मी डबल करून घेतलेला आहे। हे बघा, डबल धागा घ्यायचा आहे आपल्याला 2 पदर, आणि इथे गाठ मारून घ्यायची आहे। आणि जे बंद पदर आहे त्यांना सुई बांधून घ्यायची आहे ज्वेलरीची, साध्या दोऱ्यात वळून आणि मग सुई बांधून घ्यायची आहे। हे बघा, आणि आता आपण स्क्रू वळून घेऊयात। दोन्ही सुया पकडून आपल्याला स्क्रू वळून घ्यायचा आहे। एक एक सुई वळून घ्यायची पहिले, आणि यानंतर आपल्याला दोन्ही पदर साईडला करून घ्यायची आहे ती, म्हणजे वेगळे करून घ्यायची आहे ती। हे बघा, आता इथे तुम्ही पिन पण लावू शकतात, म्हणजे पदर इकडे तिकडे होत नाही। आणि आपल्याला काळे मणी वळून घ्यायचे आहे ती बारीक साईजचे। तर एक बोटभर मागच्या साईडला काळे मणी वळून घ्यायचे आहे ती। हे बघा, एकदम बारीक मणी घेतलेले आहेत हे मी। हे बघा, आता एका पदरामध्ये मणी वळून झाल्यानंतर आपल्याला ह्या साईडला पण असे मणी वळून घेणार आहोत। तर खूप छान डिझाईन आहे ही, आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपण ते घालू शकतो, असे वेगवेगळे डिझाईन बनवून। तर दोन्ही पदर सारखेच करून घ्यायचे आपल्याला। हे बघा, सारखेच झालेले आहे ते। आणि यानंतर आपल्याला दोन्ही सुया पकडायच्या आहे ती। दोन्ही सुया पकडून सुरुवातीला छोटा मणी वळवायचा आहे गोल्डन कलरचा। हे बघा, आणि त्यानंतर मोठ्या साईजचा गोल्डन मणी वळवायचा आहे। आणि मध्ये आपल्याला डिस्को मणी टाकायचा आहे, हा सिल्वर कलरचा, खूप छान दिसतो। आणि यानंतर परत आपल्याला मोठ्या साईजचा गोल्डन मणी वळवायचा आहे, आणि परत आपल्याला छोट्या साईजचा मणी वळवायचा आहे। आणि यानंतर आपल्याला काळे मणी वळवायचे आहेत। तर काळे मणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार, म्हणजे लांब किती पाहिजे तसं वळवू शकतात। आता इथे मी ना 30 मणी वळवणार आहे। हे बघा, आता इकडे ह्या साईडला मी 30 मणी वळवलेले आहेत, तिथे डायरेक्ट वळवून घेतलेले आहे ते। आणि दोन्ही पदर व्यवस्थित करून घ्यायचे, म्हणजे याच्या बरोबरीने, याची काही मोजायची गरज नाही आपल्याला ह्या साईडचे। तर बरोबर करून घ्यायचे, दोन्ही कमी जास्त बघून। हे बघा, आता बरोबर झालेलं आहे ते, एक कमी पडतोय, नुसतं लावून बघायचं। एक पदर मोजून घ्यायचा आणि दुसऱ्या पदराला वळून
लावून बघायचा आणि बाकीचे मणी हे उरलेले काढून टाकायचे. आणि त्यानंतर आपल्याला परत सेम तशी डिझाईन बनवायची आहे. आता इथे दोन्ही सुया पकडायच्या आहेत आपल्याला आणि गोल्डन मणी गोल्डन मणी छोट्या साईजचं ववायचं आहे. त्यानंतर मोठ्या साईजचं मणी ववायचं आहे. सुई मागे पुढे पकडायची. दोन्ही एकदम पकडल्या की एकदम मणी जात नाही त्याच्यामध्ये. हे बघा. आणि त्यानंतर हा जो चमकीचा मणी आहे तो घ्यायचा आहे. आणि त्यानंतर गोल्डन मोठ्या साईजचा आणि परत आपल्याला छोट्या साईजचा मणी ववायचा आहे. हे बघा. आता एक पेटी झालेली आहे बनवून. तर अशा 5 पेट्या बनवणार आहे. म्हणजे किती लांब लागतं ना तेवढं मी बनवणार आहे. तुम्ही पण तुमच्या आवडीनुसार तसं बनवू शकता. एकदम आखूड पाहिजे असेल तर कमी पेट्या बनवायच्या आणि लांब पाहिजे असेल तर वाढवू शकता. आता परत इथे आपल्याला असे काळे मणी वळून घ्यायचे आहेत. आता दोन्ही पदरांमध्ये मी काळे मणी वळून घेतलेले आहे. ती दोन्ही पदर बरोबरीचे करून आणि परत आपल्याला मणी टाकायचे आहेत इथे गोल्डन बारीक मणी. आणि इथलं अंतर तुम्हाला वाढवायचं असेल म्हणजे अजून जास्त पाहिजे असेल तर तुम्ही अजून मणी इथे वळवू शकता. आणि कमी ठेवायचं असेल तर कमी मणी वळवायचे आहेत काळे. तर सुरुवातीला आपण छोट्या साईजचा मणी वळवून घेऊयात. त्यानंतर गोल्डन मणी मोठ्या साईजचा आणि हा चमकीचा मणी टाकायचा आहे मध्ये. परत गोल्डन मणी घालायचा आहे आणि लास्टला आपल्याला छोटा मणी गोल्डन टाकायचा आहे. तर आता हे पूर्ण मी कंप्लीट मध्यापर्यंत वळवून घेते. म्हणजे जिथपर्यंत मंगळसूत्र आपण वावणार आहोत ना तेवढं मी पुढे आता कंप्लीट करून घेते. हे बघा. आता इथे मी 5 पेट्या बनवून घेतलेल्या आहेत. आणि आता यानंतर आपल्याला मंगळसूत्राची वाटी ववायची आहे. तर इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे पॅन्डलसुद्धा टाकू शकता. पॅन्डलही छान वाटतो. आणि आता मी कसं माझ्याकडे मंगळसूत्राच्या वाट्या आहेत ते आणि कसं महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये जास्त करून वाट्यांचंच घेतलं जातं. तर हे मी मेशोवर टाकते. मेशो आणि फ्लिपकार्टवरती. तर ह्या सर्व डिझाईन मी बनवलेल्या मेशोवरती टाकते. तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही तिथून म्हणजे ऑनलाईन ऑर्डर करू शकता. तर आता हे बघा. सुरुवातीला एक आपल्याला मोठा मणी ववायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला मंगळसूत्राची वाटी ववायची आहे. परत बाजूला एक मोठ्या साईजचा मणी म्हणजे वाटीच्या दोन्ही साईडला मोठ्या साईजचा मणी टाकायचा आहे. आणि मध्ये आपण हा सिल्वर मणी टाकणार आहोत. अशा पद्धतीने असं पण छान दिसतं ते. आणि परत आपल्याला मोठा मणी गोल्डन वळवून घ्यायचा आहे. त्यानंतर दुसरी वाटी ववायची आहे आणि सुईत असतानाच ववायची, नाही तर मग वाट्या मागे पुढे होतात किंवा हिचं तोंड तिकडे आणि एकीचे तोंड तिकडे असं होतं. हे बघा. अशा पद्धतीने वळवून घ्यायच्या. आणि त्यानंतर आपल्याला परत ह्या साईडला 5 पेट्या बनवून घ्यायच्या आहेत. हे बघा. आता हे मी बनवून घेते. सुरुवातीला आपल्याला काळे मणी ववायचे आहेत. आता इथे मणी टाकलेला आहे. त्यानंतर डायरेक्ट काळे मणी 30 टाकायचे आहे ते. तर एका साईडची आपण मोजून घ्यायची आणि दुसरी साईड मणी लावून बरोबर करून घ्यायची आहे ती.
हे बघा, आता इथे काय मण्यानंतर आपल्याला छोट्या साईजचा मणी टाकायचा आहे सुरुवातीला, आणि मोठ्या साईजचा मणी त्यानंतर आपल्याला इथे मणी टाकायचा आहे हा चमकीचा. आता या साईडला मी पूर्ण अशाच पेट्या बनवून घेणार आहे 5, कारण पूर्ण दाखवत बसले तर पूर्ण व्हिडिओ मोठा होऊन जातो आणि टाईमसुद्धा लागतो एवढं सगळं करण्यासाठी. तर हे बघा, आता इथे मी एक पेटी बनवून दाखवली आणि आता हे मी पुढे असंच बनवून घेते. स्क्रू घेतल्यानंतर उरलेला धागा कापून टाकायचा आणि थोडासा ठेवायचा इथे. तर हा स्क्रूच्या एकदम तोंडाजवळ पकडून आपल्याला 2 ते 3 गाठी मारून घ्यायची आहे ती, आणि उरलेला धागा परत आपल्याला कापून टाकायचा आहे आणि नंतर तो मेणबत्तीने थोडासा चिपकवून द्यायचा, जेणेकरून स्क्रू बाहेर येणार नाही किंवा मग गाठ अशी निघणार नाही असं. हे बघा, आता आपली सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे. डेली यूजसाठी किंवा असंही तुम्ही वापरू शकता, तुम्हाला वाटेल तसं. हे खूप छान दिसते आणि पेट्यांमध्ये तर खूपच छान दिसते, आणि मध्ये हा जो मणी टाकलेला आहे ना, याच्यामुळे खूप तिला छान लुक आलेला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.